जी घरात करून खायला वगैरे घालत होते तीच ॲडमिट झाल्यामुळे आमचे खाण्याचे पण वांदे होते. डॉक्टर म्हणला उद्या मरू शकतोय तुझा पेशंट. ब्लड कॅन्सर होता. भरपूर इकडून तिकडून कर्ज काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. माझी परिस्थिती अशी होती की मी ज्या पेशंटला व्हीलचेअरवर घालून घेऊन जातोय आणि मी रडतोय आणि तिथं लोक माझ्यासोबत फोटो काढतात आणि जिथं मिळेल तिथं झोपून टाकणार कट्ट्यावर ह्याच्यावर त्याच्यावर अंगावरचं हंतरून बिंतरून कसं पण असणार लोक येऊन तिथे फोटो काढणार माझ्यासोबत असे सेल्फी वगैरे काढणार आणि ते सकाळी मेन्शन करणार आणि मी ते बघणार. ते वाईट वाटत होतं. तुम्ही काय करता तुमच्याशी पब्लिकला काय घेणं देणं नाही तुमचं तुम्ही. आता मी त्या कोणाला काय बोलणार आहे इथं आमचे सगळे वाट लागत फाटून गळत आहे. त्याच्यापेक्षा बेकार पण गोष्ट काय व्हायची काचेतनं बघायचं जे बघायचं ते. ज्या व्यक्तीला आयुष्यभर जवळ बघितलं त्या व्यक्तीला आता काचेतनं बघायचं. हॉस्पिटलमध्ये राहिल्याने एक गोष्ट कळाली की बाहेर एक दुनिया आहे जिथं मारामारी कॉम्पिटिशन जेलसी भरपूर गोष्टी आहेत. पण ह्या अशा ज्या हॉस्पिटलमध्ये आत गेल्यानंतर ना तिथं लोक फक्त आणि फक्त जगण्यासाठी धडपडतात. माझं आयुष्य नॉर्मल पद्धतीने चाललं. मला पैसा नको मला कुठल्याच गोष्टी नको. ह्या लोकांचं एकच ज्या लोकांना भेटतं ना एकच असते की जगू दे. आणि इथं लोक बाहेर कॉम्पिटिशन जेलेसी मला ह्याचं कॉम्पिटिशन त्याच्यावर हे करायचं ह्याच्यावर हे करायचं असल्या गोष्टी धडपडतात. तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ ना फक्त हॉस्पिटलमध्ये कळतं. कोण सांगून सारून पण कळणार नाही.